नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वैश्राव व्लॉग्सच्या एज्युकेशनल चॅनलवरती। समजा तुमचं बजेट 30,000 ते 35,000 रुपये आहे आणि तुम्हाला प्रश्न पडलाय डेस्कटॉप कॉम्प्युटर घ्यावा की लॅपटॉप, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। समजा दुकानदार तुम्हाला लॅपटॉपच घ्यावा असं म्हणतो, कारण त्याला त्यात जास्त फायदा असतो। पण खरंच तुमच्यासाठी लॅपटॉप कॉम्प्युटर योग्य आहे की डेस्कटॉप कॉम्प्युटर, हे आता आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मी तुम्हाला 7 मुद्द्यांवर फक्त दोन्ही कॉम्प्युटर मधला फरक समजावून सांगणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता पुढे जाऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पहिला मुद्दा आहे किंमत। कोणताही कॉम्प्युटर, डेस्कटॉप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप तुम्ही समजा घ्यायचा ठरवलं आहे, तर पहिला मुद्दा असतो किंमत। बघा, तुम्हाला डेस्कटॉपमध्ये खूप चांगली क्षमता मिळते की लॅपटॉपमध्ये, हे आधी आम्ही स्टडी करूया। 30,000 रुपयात तुम्हाला डेस्कटॉपमध्ये खूप चांगली क्षमता मिळते, म्हणजे 8 GB रॅम, 512 GB SSD आणि मोठी 21 इंचाची स्क्रीन। पण त्याच 30,000मध्ये समजा लॅपटॉपमध्ये तुम्हाला फक्त 4 GB रॅम आणि लहान 15 इंचाची स्क्रीन मिळते, म्हणजे स्पष्ट आहे। जर पॉवर पाहिजे असेल तर डेस्कटॉप स्वस्त पडतो, लॅपटॉप महाग पडतो, कारण त्यात सगळं लहान करावं लागतं। मुद्दा नंबर 2, जागा आणि वजन। प्रश्न असा आहे, तुम्हाला हा कॉम्प्युटर, हा लॅपटॉप कुठे न्यायचा आहे? तुमचं काम कुठे आहे? शॉपवरती आहे, तुमच्या ऑफिसमध्ये आहे, बाहेर मार्केटमध्ये आहे, की आणखी कुठे आहे? की तुम्हाला घरी बसून नाही तर ऑफिसमध्ये एक जागेवरती बसून काम करायचे आहे? याच्यावरून तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला डेस्कटॉप कॉम्प्युटर पाहिजे की लॅपटॉप पाहिजे। समजा तुम्ही विद्यार्थी आहात, कॉलेज क्लास मध्ये शिकतात, गावात कॉम्प्युटर यूज करतात, तर तुम्हाला कुठला पाहिजे? जर तुम्ही विद्यार्थी असतील, कॉलेजमध्ये जातात, तर तुम्हाला लॅपटॉप पाहिजे, तर डोळे झाकून लॅपटॉप घ्या। लॅपटॉप तुम्ही पाठीवर घेऊन कुठेही जाऊ शकतात, हातामध्ये पकडून जाऊ शकतात, बॅगमध्ये घालून कुठेही घेऊन जाऊ शकतात। पण तुम्ही घरी किंवा दुकानात किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणार आहात, ऑनलाईन काम टायपिंग करतील, तर तुम्हाला डेस्कटॉप चांगला आहे, डेस्कटॉप बेस्ट आहे, कारण तो एकदा टेबलवर लावला की हलत नाही, मजबूत असतो। मुद्दा नंबर 3, जर तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बिघडला तर। तिसरा मुद्दा जो कुणीच सांगत नाही, बिघडला तर काय करायचं? तर मित्रांनो, डेस्कटॉप बिघडला तर खूप स्वस्त आहे। समजा रॅम बिघडली, फक्त 1,500 रुपये, कीबोर्ड बिघडला, फक्त 500 रुपये, तुम्हाला एक पार्ट बदलू तुम्ही शकतात। पण समजा तुमचा लॅपटॉप घेतलेला आहे आणि तो बिघडला तर खूप महाग, लॅपटॉपचा कीबोर्ड बिघडला तर 2,500 रुपये, स्क्रीन तुटली तर 8,000 ते 10,000 रुपये, आणि सगळं कंपनीकडे सर्व्हिस सेंटरमध्येच पाठवून तिकडेच रिपेअर करून घ्यावं लागतं, घरी येऊन ते करत नाहीत। म्हणजे सर्वसामान्य माणसाला डेस्कटॉप परवडतो, कारण डेस्कटॉपचे पार्ट पण स्वस्त भेटतात, तुम्हाला पाहिजे तसा डेटा त्याच्यामध्ये, जास्त डेटा तुम्ही भरून घेऊ शकतात, आणि लॅपटॉप तुम्हाला जास्त महाग पडणार। आता जाऊया मुद्दा नंबर 4 वरती, लाईट गेली तर। हा मित्रांनो, हा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे, कारण लाईट, मित्रांनो, लॅपटॉपमध्ये बॅटरी असते, लाईट गेली तरी 3 ते 4 तास चालतो, तुमचं काम थांबत नाही, मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होत नाही, तुम्हाला आणखी दुसरी कसलीच गरज लागत नाही। आता समजा तुमच्याकडे डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे आणि तुम्ही UPS लावलेला नाही, तर मात्र प्रॉब्लेम आहे, कारण डेस्कटॉप कॉम्प्युटर लगेच बंद पडणार, त्याच्यासाठी तुम्हाला UPS घ्यावाच लागतो, त्याला 3,000 ते 5,000 रुपये लागतात। जर तुमच्या गावी लाईट खूप जाते तर लॅपटॉप योग्य आहे। तुमच्या घरी लाईटचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम नाही, याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला डेस्कटॉप कॉम्प्युटर पाहिजे की लॅपटॉप पाहिजे ते। आता आम्ही वळूया मुद्दा नंबर 5, डोळ्यांचे आरोग्य। डोळ्यांचे आरोग्य पण कन्सिडर करणे एकदम महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण तुम्ही समजा दिवसभर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यूज करतात, तर ही गोष्ट एकदम महत्त्वाची आणि हा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे। समजा तुम्हाला दिवसभर कॉम्प्युटरवर काम करायचं असेल तर
बेस्ट डेस्कटॉपच घ्या, कारण त्याची स्क्रीन मोठी असते. 19 इंच, 21 इंच, 24 इंचाची स्क्रीन असते. त्याच्याप्रमाणे तुम्ही तो घेऊ शकतात. त्याच्यामुळे डोळ्यावर ताण येत नाही. लॅपटॉपची स्क्रीन लहान, फक्त 15 इंच. दिवसभर पाहिलं तर डोळे दुखतात, मान दुखते. आता जाऊया मुद्दा नंबर 6, आयुष्य. तुमचं नाही, कॉम्प्युटरचं आयुष्य. किती वर्ष कॉम्प्युटर चालतो किंवा लॅपटॉप चालतो? समजा तुम्ही डेस्कटॉप घेतला तर तो आरामात 8 ते 10 वर्ष चालतो, कारण त्याला हवा खेळती राहते, गरम होत नाही. लॅपटॉप मात्र 3 ते 4 वर्षात गरम व्हायला लागतो, बॅटरी खराब होते. तुम्ही कसं चार्जिंग करतात त्याच्यावरती होते. तुम्ही समजा बरोबर चार्जिंग करत नाहीत, एकदम गरम-गरम करून ठेवतात, तर त्याचं आयुष्य एकदम कमी होते, बॅटरीचा लाईफ एकदम कमी होते, बॅटरी डिस्चार्ज होत राहते आणि तुम्हाला मग बॅटरी रिप्लेस करावी लागते आणि त्याच्यामध्ये परत तुम्हाला ते 30,000 जेव्हा तुम्ही घातले, त्याच्यामध्ये परत ॲडिशनल 10,000 ॲड करावे लागतात, इन्व्हेस्ट करावे लागतात. आता अंतिम निर्णय. चला आता अंतिम निर्णय घेऊया. तुम्ही लॅपटॉप घ्या जर तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्हाला फिरत्या नोकरीवर जायचं आहे. तुमच्याकडे लाईटची समस्या आहे आणि समजा तुम्ही डेस्कटॉप घ्या जर तुम्ही घरी बसून काम करणार आहात. तुम्ही टायपिंग, टॅली, एक्सेल शिकणार आहात. तुमचं बजेट कमी आहे आणि जास्त पॉवर पाहिजे. तुम्हाला जास्त वर्षांसाठी कॉम्प्युटर पाहिजे. आता माझा सल्ला असा आहे, जर तुम्ही पहिल्यांदा कॉम्प्युटर घेत आहात आणि शिकण्यासाठी घेत आहात, तर डेस्कटॉपच घ्या. पैसे वाचतील आणि जास्त शिकायला भेटेल. शेवट मित्रांनो, तुम्ही कोणता घेणार आहात, डेस्कटॉप की लॅपटॉप? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरचे 4 भाग हे शिकणार आहोत. तेव्हा भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, कॉम्प्युटरचे नॉलेज घ्या आणि आम्हाला भेटा आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. समजा तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्टली भेटणार. तेव्हा आजच्यासाठी एवढेच. धन्यवाद.